हॅलो फ्रेंड्स. तर आज आम्हाला प्रोग्रामला जायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आता खूप जोरात पाऊस चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही पण बघा मित्रांनो, पाणी कसं चालू आहे बघा. खूप जोरात पाणी चालू आहे हे बघा. हाय फ्रेंड्स, आज आम्हाला प्रोग्रामला इथे जायचं आहे. तर बघा पाऊस कसा चालू आहे. आता घरून निघावं म्हटलं की लगेच पाऊस चालू झाला. तर बघा मित्रांनो, कशा नालीमधून सुद्धा पाणी वाहत आहे. हे बघा, रोडानं पण पाणी साचलेलं आहे. तर खूप जोराचा पाऊस चालू आहे आता सध्या. हे बघा, हे बघा, खूप जोरात पाऊस चालू आहे. हे बघा मित्रांनो, आता मी प्रोग्रामसाठी निघालेली आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे. हे बघा, मी रेडी झालेली आहे प्रोग्रामला जाण्यासाठी. मित्रांनो, फायनली आम्ही आता प्रोग्रामला निघालो, चाललो. आता हे बघा, गाडीमध्ये बसली आहे मी. हे बघा, आमचे भाऊ पण गाडी चालवत आहेत. हे बघा, पाणी पडलं पण आणि उघडलं पण. आता ऊन पण पडे खूप जास्त. हे बघा कसं ऊन लागत आहे. हे बघा, छोटूशी नदी. तर मित्रांनो बघा, जन्माष्टमी निमित्त कार्यक्रम होता, त्यामुळे इथे एक छोटंसं श्रीकृष्णाचं मंदिर दिसलं. त्यामुळे मी त्याचा पण थोडासा शूट घेतला आहे. हे बघा, तर हे बघा मित्रांनो, आता वाटेतच एक ट्रक येऊन थांबलेला आहे. तर त्यामुळे आम्ही अर्ध्या वाटेतच थांबलो आहोत. तर आम्हाला जाण्यासाठी खूप उशीर झाला, कारण हे वाटेमध्ये तर बघा, आता माझे काकाश्री येत आहेत. तर त्यांना घेण्यासाठी आम्ही जात आहोत. तर आता थोड्याच वेळात माझे काकाश्री येतील आणि आम्ही त्यांना घेऊन आमच्या प्रोग्रामसाठी जाऊ. तर काकाश्री आलेली आहेत, आम्ही त्यांना घेतलो आहोत आणि काकाश्री आता बसलेले आहेत. आणि लगेच आम्ही निघालो आहोत कार्यक्रमासाठी. तर आमचे ऑर्गन मास्तर आले नव्हते, त्यामुळे सत्यगणपतीचं मंदिर होतं, त्यामुळे मी तिथं दर्शनासाठी गेले आहे. तर बघा, आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत, मी आणि
तर मी घरी जेवले नव्हते, त्यामुळं मला भूक लागली होती. मग मी ते दुकानावर 2 पंजाबी तडके घेतले आणि हे बघा यांनी कसा माझा शूट घेतला आहे. भूक लागली होती मग काय करू. तर बघा आम्ही सती गणपतीहून ऑर्गन मास्तरला घेतलेले आहोत. आम्ही इथून निघालो आहोत आणि आता शनी पारडीला आलो आहोत. तर इथं आमचे ढोलकी मास्तर परमेश्वर भाऊ होते, तर आम्ही तिथं पण त्यांना घेतलो. हे बघा पांढरे दस्तीवाले हे आमचे ढोलकी मास्तर आहेत, यांना आम्ही घेतलो. हे बघा ते बसत आहेत आता. त्यांनी त्यांची ढोलकी आतमध्ये ठेवली व आम्ही त्यांना गाडीमध्ये बसवलं व लगेच कार्यक्रमासाठी निघालो. इथून आमचा पुढा प्रवास चालू. म्हणजे ते आपल्या याच्यावर आलेली काय ते गाऊन हे गाऊन नाही जुन्या गावाचा फुल गेलेला आहे इकडं. मग ब्राह्मणवाडचा फुल डायरेक्ट प्रोग्रामसाठी आले, त्यामुळे मला शूट घेता आला नाही. हे बघा प्रोग्राम चालू.